मोठा बोर्ड लंबे लंबे दोन दोन लाईन करा दोन 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 वर चढायच्या हो चढायच्यावर याच्यावर चढणं तू चढू का आता असं असा घे मूर्तीचा आला पाहिजे फोटो घेऊ का फोटो खाली आणि तुषार पिटे यांना या समारंभात करतो. यानंतर आपल्या उपस्थित आदरणीय अतिश भाऊ जाते यांचं सुद्धा स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. आमचे मित्र नयन भाऊ जोशी यांना विनंती करेन की त्यांनी आदरणीय अतिश भाऊंचं स्वागत आपल्या सान्निध्या वतीने करावं. महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आधी आपण जे आपले ज्ञाती बांधव मित्रपरिवार बाहेर गावून आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण आधी त्यांना बसवणार आहोत जेवणासाठी आणि महिला बसतील आणि त्यानंतर आपल्या गावातील सर्व माता भगिनी पुरुष बसतील याची नोंद घ्यायची आहे. अस्तु श्रीमंगलानि भवन्तु. परशुराम भगवान की आजच्या या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अमृत या साहित्य संस्थेचं ते 2.5 वर्षापासून काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्या योजनेचा आम्ही जळगाव जिल्ह्याचा व्यवस्थापक या नात्याने आज आपल्याशी काही संवाद म्हणून भेटण्यात आलो आहे. याच्यामध्ये अगोदर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपला जो समाज आहे आर्थिक दुर्बल घटकात येणारा ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये हा समाज येतो. या समाजासाठी अमृत ही महाराष्ट्र शासनाने स्वायत्त संस्था निर्माण केली आहे. साधारणतः 2.5 वर्षापासून ह्या स्वायत्त संस्थेचं काम सुरू आहे. या अंतर्गत जवळजवळ 25 ते 30 योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झाल्या आहेत. त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यामध्ये याच्यात 10 ते 15 लाभार्थी आणि 100 व्हेरीफाय लाभार्थी आपले ब्राह्मण समाजामध्ये झालेले आहेत. यामध्ये कोण असतं तर ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे, त्यांनी बँकेकडनं कर्ज काढायचं आणि त्या कर्जावरचं व्याज 12% व्याज परतावा शासन देणार आहे आपल्याला. त्याच्यामध्ये तुम्ही कोणताही व्यवसाय निवडू शकता. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर जो 2 पायाचा व्यक्ती आहे आणि 4 पायाचा सजीव आहे यासाठी लागणारं खाण्याचे पदार्थ हे आणि त्याचे पूरक व्यवसाय हे जर आपण सुरू केले तर त्या व्यवसायासाठी कर्ज जर काढलं तर ते कर्जावरचं व्याज महाराष्ट्र शासन भरतंय आणि त्याच्यामध्ये लाभार्थी जवळजवळ आता 10 लोकांना याचा जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहरामध्ये त्याचा लाभ मिळालेला आहे. त्यामध्ये आता नवीन आजच्या परिस्थितीला आणि या परशुराम परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि परशुराम आर्थिक विकास
त्यानंतर पायलट योजना, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण योजना, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण योजना, अमृत हयात निर्यात प्रशिक्षण योजना, अमृत बेकरी प्रशिक्षण योजना. तर याच्यामध्ये हे